नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण दुसरा पार्ट बघणार आहोत। तर या ठिकाणी तमाशाची तयारी झालेली आहे आणि ही लहान लहान मुलं बघा कशी छानपैकी ताशा वाजवत आहेत। तमाशाला सुरुवात झालेली आहे। चला तर मग तमाशाचा आनंद घेऊया। तमाशा संपत आल्यानंतर तमाशामध्ये सहभागी सर्व कलाकारांना मानाचा टिळा लावला जातो। रात्रीचा तमाशा संपून दुसऱ्या दिवशीची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि आजच्या दिवशी देवीची ओटी भरून पालखी दुसऱ्या मानकऱ्यांकडे निघून जाते। आपल्यातले जमा होतं ना नारळ, हे 5 का 6 नारळ होतं नाही ह्याच कुलस्वामिनीमध्ये कारगाईमध्ये वरची बाय, खालची बाय, धाकटी बाय, गावठणकरणी बाय, अनिकेत पाटणी हा दरवर्षीप्रमाणे हा 5 नारळाचा तोरण तुला चढवतो। त्याच्या काही इच्छा असतील, त्याच्या काही मनोकामना असतील तर सदैव त्याच्या पूर्ण होऊ दे आणि त्याच्या पाठीशी सदैव उभी राहा। त्याच्या कुटुंबाला सदैव सुख समृद्धीने ऐश्वर्य लाभू दे
आणि त्याच्या काय अडचणी कोण अडचणी येत असतील त्या अडचणी दूर करून त्याला चांगला मार्गदर्शन दाखव आणि त्याच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण करून घे आणि त्याची हा 5 नारळाची वटी मान्य करून घे आणि त्या पाठी सुद्धा उभी राहा. डीजे वाला उठव द्या ना मला तिला बजा के जाने काय भाई बाकीचं मोजून ह्याच्यात ठेवून दे. किती मोजून बघ. पालखी आपल्या घरातून निघालेली आहे आणि आता पालखी दुसऱ्या मानकऱ्यांकडे जाऊन तिथून लगेच ती गावातल्या विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी पालखी पुन्हा नाचवली जाते. शिमगा आटपून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला। तुम्हाला आमच्या कोकणातला शिमगा कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, मस्त खा आणि आनंदी रहा।